आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीच नव्हती। पोलीस प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल, तर कासलेनं केलेले आरोप तथ्यहीन असल्याचंही उघड। नाशिकमधील काटेगल्ली दगडफेक प्रकरणी 38 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दर्ग्यावरील अतिक्रमण हटवण्यापूर्वी पोलिसांवर झालेल्या दगडफेकी प्रकरणी ही कारवाई। मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना आज किला कोर्टात हजर करणार, तर ईडी कार्यालयाला टाळं ठोको आंदोलन केल्यामुळे अखिलेश यादवांना काल अटक। अखिलेश यादवांवर पोलिसांकडून अजामीनपात्र गुन्हे दाखल। बाबा सिद्दीकींच्या पत्नीचा अर्ज विशेष मोक्का न्यायालयाकडून आता मान्य, तर हत्येच्या खटल्याच्या कार्यवाहीमध्ये हस्तक्षेप करू देण्याची मागणी। पुण्यामध्ये संग्राम थोपटेंच्या पाठोपाठ काँग्रेसला आणखी एक धक्का। युवक प्रदेश काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटलांचा राजीनामा। रोहन सुरवसे पाटलांनी पक्षाकडे राजीनामा सोपवला। अमरावतीत पुन्हा ठाकरे गटाला धक्का। जिल्हाप्रमुख स्वराज ठाकरेंसह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश। स्वराज्य पक्षाचे किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी आता प्रशांत डिक्कर यांची नियुक्ती। संभाजीराजे छत्रपती यांनी प्रशांत डिक्कर यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपवली। दीनानाथ रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल, तर निष्काळजीपणाचा त्यांच्यावर ठपका। डॉक्टर घैसास यांनी भिसे कुटुंबियांकडे 10 लाखांच्या डिपॉझिटची मागणी केली होती। डॉक्टर घैसास यांनीच आयव्हीएफ करा असं भिसे कुटुंबाला सांगितलं होतं। मंगेशकर रुग्णालयानं आयव्हीएफसाठी कोटेशन सुद्धा दिलं होतं। अमित गोरखेंची प्रतिक्रिया।